नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण भारताच्या महिला बेसबॉल संघाच्या सर्वात जास्त वेळा आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या व सर्वात जास्त काळ कर्णधार राहिलेल्या भारतीय बेसबॉल संघाच्या कर्णधार व छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या रेश्मा शिवाजी पुणेकर यांच्या प्रवासाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते. पहिल्यांदा तुमचं डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. थँक्यू. मॅडम, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल थोडक्यात? माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर बारामती तालुक्यातील तरडोली हे मोरगाव जवळचं जे हे गाव आहे हे जिरायत पट्ट्यातलं गाव आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही 8 महिने फक्त पाऊस पडल्यानंतर 8 महिने या ठिकाणी शेतीसाठी किंवा पिण्यासाठी पाणी उपलब्ध असतं. नंतरचं जे 4-5 महिन्याचा कालावधी असतो पाऊस पडेपर्यंत हा अत्यंत बिकट या ठिकाणी असतो आणि या ठिकाणचे जे लोक आहेत ते मजुरी करूनच स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात. त्याच प्रकारामधलं माझं एक कुटुंब आहे या ठिकाणी आणि आमच्याकडे 3-4 एकर शेती आहे. ज्यावेळेस ती पाऊस पडेल त्यावेळेसच ती पिकत असते आणि अशा परिस्थितीमध्ये आई वडील शेतीबरोबरच मोलमजुरी करत असतात आणि अशा बिकट परिस्थितीतून सुद्धा त्यांनी मला एवढा चांगला सपोर्ट करून आज इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मला चांगल्या प्रकारे मदत केली किंवा त्यांनी चांगलं पाठबळ मला त्या ठिकाणी दिलं. तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात काय सांगाल? माझ्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं म्हणलं तर 1ली ते 7वीचं जे माझं शिक्षण आहे ते या ठिकाणीच जे आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासाळवाडी आहे त्या ठिकाणी झालं आणि त्यानंतर गावापासून 7-8 किलोमीटरवरती अंतरावरती असणारे इंग्लिश स्कूल लोणी भपकरी आहे. त्या ठिकाणी माझं 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि नंतर मी 11वीला ॲडमिशन शारदाबाई पवार महिला महाविद्यालय आपलं बारामती तालुक्यातील खूप नामांकित कॉलेज आहे महिलांसाठी ते त्या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं आणि ग्रॅज्युएशनपर्यंतचं जे माझा 5 वर्षाचा कालावधी मी त्या ठिकाणी पूर्ण केला आणि नंतर BPEd बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन हे जे आहे मी ते चंद्रशेखर आगाशे कॉलेज यामध्ये पूर्ण केलं आणि नंतर आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी मी मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन ही डिग्री त्या ठिकाणी मी पूर्ण केली. असं माझा एक शैक्षणिक पार्श्वभूमी आहे माझी. मॅडम, मग खेळाकडे ओढा कसा काय निर्माण झाला? लहानपणापासूनच अभ्यासाकडचा कल कमी आणि आपण गावाकडचं असल्यामुळे रानामध्ये काम करणं किंवा आमचा पारंपरिक पद्धतीने मेंढपाळाचा व्यवसाय जो होता हा मेंढपाळाचा व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टी असताना नकळतच 7-8 किलोमीटरवरती सायकलीवरती जाणं आणि आपण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे की बाबा ज्यावेळेस शाळेमध्ये जायचं त्यावेळेस मी म्हणजे अगदी चिंचेच्या झाडं असतील किंवा कुठे शाळेत जाताना बोरच गोळा करा किंवा चिंचाच पाडा ह्या अशा अनेक गोष्टी मी जाताना येताना शाळेमध्ये करायच्या आणि ह्याच्यातूनच कुठंतरी आपल्या शरीरामध्ये की बाबा खेळाविषयी आवड निर्माण झाली आणि मी कबड्डी खो खो यासारखे खेळ पहिले खेळायचे आणि त्यानंतर ज्यावेळेस मी इंग्लिश स्कूलने वापरला गेले त्यावेळी हा जो खेळ आहे बेसबॉल हा अमेरिकेचा खरं तर राष्ट्रीय खेळ आहे. आपल्यासाठी खूप नवका खेळ आहे आणि खेडेगावामध्ये हा खेळ खेळला जातो हे खरंच तसे मानाय गेलं तर खूप मोठी बाब आहे आणि त्या ठिकाणी मी हा खरं तर खेळ सुरू केला बेसबॉल हा खेळ. सुरुवातीला तुम्ही कबड्डी मग अचानक बेसबॉलकडे कसं काय वळाला? सुरुवातीला कबड्डी खो खो हे तर कॉमनच खेळ आहे की प्रत्येक शाळेमध्ये कबड्डी खो खो हे खेळ कंटिन्यू चाललेलेच असतात. हे 7वी पर्यंत मी खेळ खेळले परंतु ज्यावेळेस आम्ही 8वी मध्ये मी इंग्लिश कॉलोनी वापकर या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी आमचे जे हेमंत जगताप सर आहेत यांनी ज्यावेळेस मला बेसबॉल हा खेळ त्या ठिकाणी शिकवला की बाबा हा थोडासा नवका खेळ होता आणि की हा खेळ खेळत गेले असं त्या खेळाकडे असं करिअर म्हणून नाही परंतु एक खेळाची आवड होती म्हणून मी कंटिन्यू त्या ठिकाणी खेळत गेले आणि मग थोडंसं पुढं गेल्यानंतर ना थोड्याशा सगळ्या गोष्टी समजायला लागल्यानंतर आपण एक करिअरच्या दृष्टीने त्या खेळाकडे मी बघायला लागले. तुमचे प्रशिक्षक हेमंत जगताप सर यांनी तुम्हाला बेसबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले त्याबद्दल काय सांगाल? अगदीच खरं तर हेमंत जगताप सर आहेत ते सुद्धा माझ्या गावापासून एक 8-9 किलोमीटरवरती असणारं त्यांचं गाव मावडी हे गाव आहे आणि असा शिक्षकाला खरंच सॅल्यूट असेल माझा की बाबा खेडेगावातून येऊन पुण्यासारख्या ठिकाणी हा शिक्षक ज्यावेळेस हा खेळ त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये शिकवत होता आणि कुठेतरी खेळाची आवड असताना त्या सरांनी की बाबा गोरगरिबांची मुलं सुद्धा त्या ठिकाणी हा खेळ खेळून कुठेतरी त्यांना चांगल्या प्रकारे फायदा भविष्यात व्हावा त्यासाठी आम्हाला त्यांनी इंग्लिश स्कूल आणि लोणी भापकर या ठिकाणी बेसबॉल हा खेळ त्या ठिकाणी आम्हाला शिकवला आणि चांगल्या प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करून प्रोत्साहन करण्याचा त्यांनी आम्हाला प्रयत्न केला.
बेसबॉल खेळताना सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या? बेसबॉल खेळताना तसं म्हणलं तर ज्यावेळेस मी 8वी मध्येच पहिलं माझं नॅशनल झालं, राष्ट्रीय लेवलला माझी निवड झालेली होती. आणि ज्यावेळी मी इंदोर या ठिकाणी त्यावेळेस गेले, तर मी गेल्यानंतर नक्की पहिल्यांदाच त्या ठिकाणी मी रेल्वेने पहिल्यांदाच प्रवास करत होते, किंवा ज्या बाकीच्या मुली होत्या त्या माझ्यापेक्षा सिनियर होत्या. त्या 3-3, 4-4 नॅशनल ऑलरेडी खेळलेल्या होत्या, आणि मला त्यावेळेस त्यांच्यामध्ये ज्या मिक्स व्हायच्या ज्या गोष्टी आहेत, त्यावेळेस मला की असं थोडंसं नवकं वाटायचं आणि थोडंसं अनकम्फर्टेबल वाटायचं, की बाबा आपण यांच्यामध्ये मिक्स होऊन जाईल की नाही. किंवा अनेक काही गोष्टी असायच्या त्या कानावरती पडलेल्या असायच्या, की काही पोरी अशा चिडवायच्या की बाबा ही वशिल्याने चाललेली आहे. अशा जी मानसिक दृष्ट्या आपल्या मनावरती ज्या परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत, की आपण त्या गोष्टीने खच्चीकरण केलं जातं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी माझ्या कानावरती आल्या, की अशा अनेक गोष्टींना मला सामोरे जावं लागले त्या ठिकाणी. पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव कसा होता? पहिला राष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव मी आता सांगितल्याप्रमाणे माझं 8वी मध्येच पहिलंच राष्ट्रीय लेवल इंदोर या ठिकाणी, मध्य प्रदेश या ठिकाणी झालं. आणि त्यावेळेचा मी एक तुम्हाला अनुभव सांगेल, की मी ज्यावेळेस या ठिकाणावरून गेले, त्यावेळेस मला अजूनही आठवतं की माझं वडील मला सायकलवरती आमच्या घरापासून पवारवाडी पाटी बसला बसण्यासाठी जाण्यासाठी एक 3-4 किलोमीटरचं अंतर आहे. आमच्याकडे गाडी सुद्धा नव्हती. माझं वडील मला सायकलवरती त्या ठिकाणी सोडवायला आलेले होते. आणि की आपल्याला बाबा त्या ठिकाणी जाताना अंगावरती पांघरायला वगैरे घेऊन जावं लागतं, ह्या गोष्टी मला तेवढ्या माहीत नव्हत्या. आणि मी त्या ठिकाणी अंगावरती पांघरायला वगैरे घेऊन सुद्धा गेले नव्हते. आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरचा महिना होता आणि थंडी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होती. तर हेमंत जगताप सर इथे मला त्या ठिकाणी अकोला या ठिकाणी माझा पहिला कॅम्प होता, अजूनही मला आठवतं. आणि त्या ठिकाणी मी ज्यावेळेस गेले त्यावेळेस की सरांनी मला विचारलं की बाबा तू पांघरायला आणलंय का काय, तर म्हटलं सर नाही आणलेलं. तर ज्यावेळेस सरांना सांगितल्यानंतर सरांनी मला त्यांच्या अंगावरचं जे अप्पर होतं, अजूनही मला आठवतं निळ्या कलरचं अप्पर होतं, आणि ते अप्पर त्यांनी मला त्या ठिकाणी दिलं होतं. मी जवळजवळ 8-9 दिवसाचा जो कालावधी होता आमचा प्रशिक्षणाचा, तो प्रशिक्षणाचा कालावधी मी त्या ह्याच्यावरती अप्परवरती काढलेला होता, आणि खाली हातरायचं जे बेडसेट आहे ते बेडसेट मी अंगावरती घेतलेलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना कोणते आव्हान जाणवले? आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यावेळेस आपण खेळायला जातो त्यावेळेस अपेक्षा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात. साहजिकच आहे, किंवा आपण भारतीय संघाचं नेतृत्व करत असतो त्या ठिकाणी, तर लोकांना समाजाला आपल्याकडून अपेक्षा राहणारच आहेत. तर ज्यावेळेस आम्ही बाहेर खेळायला जायचो त्यावेळेस एक टीममध्ये आपण असल्यानंतर ना, की बाबा आपण सिनियरिटी म्हणून, किंवा आपल्याला अनुभव जास्त आहे म्हणून, किंवा आपण कुठल्या जागेवरती खेळतो, तर माझी जी जागा आहे, जी बेसबॉलचं जी महत्वाचा जी बेस आहे, पिचर, हा पिक्चरचा जो त्या ठिकाणी मी खरं तर भूमिका पार पाडत असते त्या ठिकाणी. आणि त्यावेळेस बाहेरचे जे आपले प्रशिक्षक असतात, कोच असतात, त्यांना माझ्याकडून खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतात की माझा चांगला परफॉर्मन्स व्हावा आणि त्या टीमला त्याचा फायदा व्हावा. बेसबॉल खेळण्यासाठी लागणाऱ्या साधन सामग्री आणि प्रशिक्षणासाठी आलेल्या आर्थिक अडचणीवर तुमच्या कुटुंबाने कशी मात केली? ज्यावेळी मी आता तुम्हाला सांगितलं, आपलं हे आहे ते एकदम शेतकरी कुटुंबातून मी आलेले आहे. आई वडील आजही मोलमजुरीच करतात, आणि जे वास्तव आहे ते आहे. ज्यावेळी मी खेळण्यासाठी जायचे त्यावेळेस ग्लोव्ज, बॅट वगैरे आहे, ही खूप महागड्या वस्तू आहेत बेसबॉलच्या. पण आई वडिलांनी मला एवढं पाठबळ दिलं की अगदी पैसे जरी नसले तर ते लोकांकडून कर्ज घेऊन, किंवा त्यांनी आमचा जो पारंपरिक पद्धतीने आलेला मेंढ्यांचा व्यवसाय होता, त्या मेंढ्या त्यांनी विकल्या माझ्यासाठी, काही जमीन सुद्धा त्यांनी विकली. अशा प्रकारामध्ये त्यांनी मला कुठल्या गोष्टीला नाही न म्हणता त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आर्थिकदृष्ट्या पाठबळ दिलं. वेगवेगळ्या बाहेरच्या देशात खेळताना वेगवेगळ्या अनुभव. वेगवेगळ्या देशामध्ये बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण असतं, आपल्या ठिकाणचं वातावरण, आणि ज्यावेळेस आपण हाँगकाँग, चायना सारख्या देशामध्ये जातो त्या वेळेत त्या ठिकाणचं जे वातावरण असतं ते वातावरण आपल्याला सूट व्हायला कमीत कमी तरी 4-5 दिवस जातात. आणि मॅचेसचा कालावधी सुद्धा आपला 4-5 दिवसांचाच असतो, की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर ना मग त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते सूट आपल्याला करून घेण्यासाठी त्या ठिकाणी तिथलं जे काय पदार्थ आहे ते पदार्थ, किंवा जे त्या ठिकाणी एनर्जी ड्रिंक वगैरे असतात, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही त्या ठिकाणी ते वातावरण सूट करण्याचा प्रयत्न करत असतो. आता वेगवेगळे पुरस्कार तुम्हाला मिळाले, हे पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यात खरंच काय बदल झाले? खरं तर माझा मी सांगेल की 28 ऑगस्ट 2023 हा खरं तर माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिवस होता, की जी मी 11-12 वर्ष ज्याची आतुरतेने वाट बघत होती. तो म्हणजे की आपला महाराष्ट्र शासनाचा जो सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आहे, तो मला 28 ऑगस्ट 2023 रोजी
मुख्यमंत्री, राज्यपाल, क्रीडा मंत्री अनेक मान्यवरांच्या उपस्थित तो मला पुण्यामध्ये बालेवाडी या ठिकाणी मला त्या ठिकाणी मिळालेला होता. आणि खरं तर माझ्या आयुष्याची जी कलाटणी देणारा प्रवास जो होता तो खरं तर त्या ठिकाणाहून खरं तर माझी त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. भारतीय बेसबॉल संघाच्या महिला संघाच्या कर्णधार तुम्ही 3 वेळा विराजमान झाले. आता चौथ्यांदा पुन्हा तुमची निवड होते. तर आता काय तुम्हाला कसं वाटतंय? काय सांगाल याच्याविषयी? आता पहिले 1-2 वेळा मी भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याच्यामुळं थोडासा मला अनुभव आहेच, की बाबा गेल्यानंतर कशाप्रकारे आपण टीम हँडल करू शकतो, की आपल्यावरती कुठली जबाबदारी असणार आहे किंवा कुठल्या गोष्टींची जबाबदारी आपण घ्यायची आहे आणि ते पार पाडायची आहे आणि कुठल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी टीमला चांगल्या प्रकारे सपोर्ट करून आमची टीम युनिटी एकत्र ठेवून की चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स होईल आणि आपल्या भारतीय संघाचं कसं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल होईल, याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. बरं. आता तुम्ही बेसबॉल संघाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलात. संघाचे देशाच्या कर्णधार झाले. तर नवीन ज्या काही मुलं या खेळाकडे येऊ पाहत आहेत, त्यांना काय संदेश द्याल? की बेसबॉल हा खेळ खरं तर तसं आत्ता जर बघितलं तर ग्रामीण भागातल्या मुलांचाच रिझल्ट त्या ठिकाणी खऱ्या प्रकारे चांगल्या प्रकारे चांगला आहे. की मुलींमध्ये पण आपण बघतो की मुलींमध्ये पण ह्या खेळाकडे आल्यानंतर ना ह्याच्यामध्ये पण करिअर करायला चांगल्या संधी आहेत. आपल्याला 5% सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सुद्धा त्याचा भविष्यात आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आहे, एवढा नामांकित पुरस्कार आहे, तो आपल्याला भविष्यात मिळू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत की बाबा, परंतु त्यासाठी कुठलंही क्षेत्र असो त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक 10 ते 12 वर्षांचा कालावधी पार केल्यानंतर ना आपल्याला कुठंतरी त्या ठिकाणी यश मिळत असतं. धन्यवाद मॅडम. तुम्ही एकंदरीत बेसबॉल या खेळाविषयी खूप छानपैकी माहिती दिली आणि तुमचा प्रवास सांगितला. याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद डिजिटल महाराष्ट्र न्यूज, माझ्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी आला आणि बेसबॉल सारख्या किंवा माझी कहाणी जी आहे ती मी आता आंतरराष्ट्रीय साठी जाणार आहे थायलंड या देशामध्ये. आणि ही जी माझी एक संघर्ष ची गोष्ट आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि माझी चांगल्या प्रकारे मुलाखत घेतली, त्याबद्दल मी डिजिटल महाराष्ट्र न्यूजचं आणि आपले तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.